मित्रांनो, हाय हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल JK7598. तुम्ही म्हणाल आज इंग्लिशमधून कशी सुरुवात केली. चला म्हटलं कधीतरी एखादी इंग्लिशमधून सुरुवात करावी. एवढं जमत नाही आपल्याला, पण थोडंसं बोलण्याचा प्रयत्न केला. तर नमस्कार मित्रांनो, मी जनार्दन काशीत स्वागत करतो तुमचं आपल्या JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज वार आहे रविवार आणि तारीख आहे 5 आहे. 5 तारीख आहे आज. तर आपण आता सध्या आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. तुम्ही बघू शकता इकडे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. सध्या 5 वाजून आपण आत्ता जस्ट लॉग इन झालो, कारण तुम्हाला माहिती आहे आपण त्या दिवशी एक व्हिडिओ टाकला होता दिवसभर रनिंगचा, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला गावी जायचं होतं. 2 दिवस गावची ट्रिप करून आलो. रात्री लेट पोचलो आपण 1-1:30 वाजता. त्याच्यानंतर आराम वगैरे केला, सकाळी जेवण वगैरे केलं, आणि पाऊस खूप होता. निघायचं का नाही विचार करत होतो का आज सुट्टी घेऊया. पण म्हटलं काय बसून तरी करायचं, चला एक्सेलच्या 4 बुकिंग जरी केल्या तरी 2,000 आजचा दिवस आपल्या अंगावरती येणार नाही. आज 4-5 बुकिंग झाल्या तरी 2-1,000 रुपये बिझनेस होईल. आजचा आपला दिवस कव्हर होऊन जाईल. म्हणून मग परत निघालो, चालू केलं, लॉग इन झालो. तर आपल्याला एक ओलामधून ओलाचा एक रिचार्ज केला मी 6 घंट्याचा, 69 रुपयाचा काहीतरी होता. तर म्हटलं चला ओलाचा रिचार्ज करू. आणि उबेर काय लागतं का, पण ओलामध्ये डायरेक्ट आपल्याला एक ट्रिप आली नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टची. आता जस्ट कस्टमरला ड्रॉप केले. 460 रुपये या ट्रिपमध्ये मिळाले. आता इथून पुढं बघूया इथं किती गाड्या वगैरे आहेत. एअरपोर्टला तर मी शक्यतो नाही थांबणार. बघूया बेलापूर साईडला आपण निघून जाऊ आणि तिकडून एखादी मग छानशी बुकिंग घेऊन बाकीचं काय किती आणि आज किती अर्निंग होते आजच्या दिवसभरात म्हणजे 5 वाजलेले आहेत मित्रांनो. तर बघूया इथून पुढे 10-11 वाजेपर्यंत जी काय होईल ते अर्निंग करू. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आपल्या चॅनलवरती ओला उबेर रिलेटेड व्हिडिओ डेली अर्निंगच्या संदर्भात येत असतात. तर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि बघा, भरपूर पाऊस पडतो आहे सध्या बाहेर, खूप पाऊस आहे. आणि पावसाचं काय सांगू शकत नाही, पाऊस भरपूर आहे. त्याच्यामुळे थोडंसं बिझनेसवरती परिणाम होऊ शकतो. पण त्याच्यातून पण आपण थोडं काम करू. पाणी ज्या एरियात भरलेलं नाही त्या एरियामध्ये जाऊ, ट्रिपा करू. तर नवी मुंबईतच करणार आहे. तुम्हाला मात्र माहिती, मी मुंबईत शक्यतो नाही जाणार आहे. नवी मुंबई, ठाणा वगैरे ह्या साईडलाच आपण काम करू. तर आता मी जातो, एअरपोर्टमधून बाहेर पडतो. इथं सिटी वाजवावं लागले सिक्युरिटी. तर बघूया आता कोणती ट्रिप तिकडून मिळते, तुम्हाला देतो अपडेट. बघा, बघू शकता मित्रांनो, 6 वाजलेत आणि कसला धो पाऊस पडतो सध्या बाहेर मुंबईमध्ये. खूप पाऊस आहे, भयानक पाऊस. पण आता मी थांबत नाही इथे. बघितलं 80 ते 85 उबर एक्सेलच्या कार आहेत इथे. तर थांबून काय मतलब नाही. आणि कुठली ट्रिप भेटेल नंतर मुंबई कुठं वसई विरार तिकडं आपण काय जाणार नाही. त्यामुळे आपण आता सध्या इथून बाहेर निघू. उलवेला जाऊ की बेलापूरला जाऊ हा विचार करतो आहे. माझ्या मते उलवेलाच गेलं बरं पडेल, कारण उलवेवरून 100% ट्रिप बेलापूर वगैरे त्या साईडची मिळू शकते आपल्याला. कारण आता बेलापूरला जाऊन मग तिथून काही भेटेल असं नाही वाटत मला. तर शक्यतो मी आता सध्या उलवेला जाण्याचा प्रयत्न करतो आहे. बघूया आता उलवेला गेल्यानंतर काय कोणची ट्रिप मिळते. तर मित्रांनो, आपण थांबलो होतो उलवेमध्ये, आणि आपल्याला एक ओलामध्ये ना पुष्पकनगर एक लांब आहे, इथून 5 किलोमीटर आहे. तिथला पिकअप लागला आहे. तिथली एक ट्रिप लागली आपल्याला. पुष्पकनगरचे कामगारच आहेत ते. त्यांना जायचं आहे कोपर खैरण्याला. पण रेट खूप चांगला दिला ओलाने, जवळजवळ 700-750 रुपये काहीतरी रेट दिला आहे. त्याच्यामुळे मी ती ट्रिप ॲक्सेप्ट केली. कस्टमरला कॉल केला त्यांना, ते बोलले रुक जाओ, कॅन्सल मत करो, मैं आ रहा हूँ, 10 मिनिट लगेंगे. आता मी फोन झाला, आता मी चाललो आहे पिकअप लोकेशनला त्या कस्टमरच्या. आता त्यांना पिकअप करतो आणि त्या ट्रिप एंड करतो. म्हणजे या 2 ट्रिपमध्येच आपल्या 1000च्या वरती काम होऊन जाईल. तर चांगली ट्रिप होती म्हणून मी ॲक्सेप्ट केली. रेट पण चांगला दाखवला. आता मी चाललो आहे कस्टमरच्या लोकेशनला. मित्रांनो, बघू शकता तुम्ही 7:30 वाजलेत. 47 किलोमीटर गाडी चालली आणि आपण सध्या आहे महापेमध्ये. तर महापेची ट्रिप होती. ते कस्टमर लेबर होते 6 जण, त्यांना सोडले आपण. 720 रुपये या ट्रिपमध्ये मिळाले. चांगले पैसे मिळाले म्हणून तर मी ट्रिप ॲक्सेप्ट केलेली. आता दोन्ही ट्रिप मिळून मी काय टॅली मारली नाही ओलामध्येच. दोन्ही ट्रिप ओलाच्याच झालेत. तर उबेरमध्ये आता बघूया, माझा विचार चालला आहे उबेरमध्ये रिचार्ज ट्रिप घेऊ की नको. कारण आता ट्रिप घेतली तर मग फुकट त्याचा रिचार्जचे पैसे जातील. त्याच्यापेक्षा ओलामध्येच काम करूया. पण ओलाने ट्रिप दिल्या पाहिजेत. आता एक 2-3 ट्रिप जरी दिल्या आपल्याला 11 वाजेपर्यंत, तरी आपलं काम होऊन जाईल आजचं दिवसभराचं. तर ठीक आहे, बघतो आता कोणती ट्रिप मिळते. उबर पण चालू केलं आहे तसं मी. ओला चालू आहे आणि रॅपिडो पण चालू आहे. तिन्ही चालू आहेत. बघूया आता. हा कल्याण महापे रोड आहे, त्या रोडला आपण थांबलो आहे जस्ट साईडला.
तर मित्रांनो तुम्ही बघू शकता 9:38 झाले, 77 किलोमीटर गाडी चालली आणि आपण आता सध्या आहे रोडपालीमध्ये. आलोय कळंबोलीत आता, मग देतो तुम्हाला अपडेट. तर मित्रांनो काय झालं, आपण महापेला होतो. महापेला कस्टमरला सोडलं आणि तिथं एवढा पाऊस सुरू झाला ना, भयानक पाऊस चालू झाला. मग तिथंच पुढं बाहेर मी हायवेला निघालो आणि तिथं गाडी लावली साईडला. आणि त्याच्यानंतर आपल्याला तिथून MIDC महापे MIDCमधून एक ट्रिप मिळाली सीवूडची. तर आपण गेलो कस्टमरच्या लोकेशनला आणि 400 समथिंग काहीतरी दाखवलेले, 400च्या आसपास काहीतरी होते. तिथं गेलो, कस्टमरच्या जस्ट ओलामध्ये होती, कस्टमरच्या लोकेशनला पोहोचलो. फक्त मला पुढे 2 मिनटं कस्टमर दिसत होते, 100 मीटर होतं आणि कस्टमरने तेवढ्यात कॅन्सल केली. असं डोकं फिरलं. मी गेलो मग लोकेशनला, डायरेक्ट गेलो तिथं, बोललो तुम्ही काय कॅन्सल केली ट्रिप? तर ते बोलले नाही, आम्हाला वाटलं तुम्ही आलेच नाही, लेट आले. मी म्हटलं काय तुम्ही फोन करायचा ना, म्हटलं आता ओलामध्ये तर ते दिसतंय तुम्हाला गाडी कुठे आली आहे, ड्रायव्हर कुठेपर्यंत आला आहे, काय आला आहे, आणि तुम्ही पटकन कॅन्सल केली. तर ठीक आहे, नाही बोलले, एक काम करा बोलले, तुम्ही चला आम्हाला घेऊन, आम्ही तुम्हाला जेवढे दाखवले तेवढे पैसे देतो. म्हणजे ठीक आहे. मग ते कस्टमरला मी तिथून पिकअप केलं, मग त्यांना तिथं सीवूडला सोडलं. 400 रुपये त्याचे आपल्याला पर्सनल मिळाले, म्हणजे ती ट्रिप कॅन्सल झाली. त्यामुळे त्यांनी आपल्याला 400 रुपये डायरेक्ट जे दाखवले तेवढे पैसे आपल्याला दिले. आपण त्यांना सीवूडला सोडलं आणि सीवूडला सोडल्यानंतर बराच वेळ थांबलो होतो सीवूडला, परत ओलामध्ये वगैरे बुकिंग बघायची. उबेरचा विचार रिचार्ज करायचा नव्हता मला, पण मी भरपूर वेळ थांबलो, मला काही कुठली ट्रिपच लागेना सीवूडवरून. मग त्याच्यानंतर मी काय केलं, उबेर पण चालू केलं आणि उबेर चालू केलं आपल्याला एक कामोठ्याची ट्रिप लागली. पण त्या ट्रिपचा काही फायदाच झाला नाही. पण मी MTच येणार होतो म्हणलं MT येण्यापेक्षा चला आपलं जे काय असेल ते असेल, तेवढी म्हणून ट्रिप मी चालू केली आणि घेतली ट्रिप. त्यात पास ॲक्टिव्ह झाला 9, 9:15ला. पण पास ॲक्टिव्ह झाला तर ठीक आहे, उद्या 9 वाजेपर्यंत आपल्याला तो पास चालेल. त्यामुळे उद्या दिवसभर आपल्याला त्या पासावरती, उबेरच्या पासावरती काम करता येईल. आजची ट्रिप केली, त्याच्याजवळ 358 रुपये काहीतरी मिळाले, त्यातला 254 रुपये पासच गेला. पण ठीक आहे, चला का उद्या तर आपल्याला उबरचा पासाचे पैसे काढायची गरज नाही, आजच्या ह्याच्यामध्ये काम होऊन जाईल. त्यामुळे मग ती ट्रिप ॲक्सेप्ट केली. आलो आता कस्टमरला ड्रॉप केलं ना, आता सध्या रोडपालीला आलो. तर पाऊस होता भरपूर, पण पाऊस जरी असला तरी पण थोड्या 1-2 ट्रिपा करून आपण एक थोडंसं काम झालं, एक 1800 रुपयेपर्यंत काम झालं आहे आपलं. तर मी बघतो ओलामध्ये 2 ट्रिप कंप्लीट केल्या आपण, 1070 रुपयाचं काम झालं आहे. आणि उबेरमध्ये एक ट्रिप केली 358चं आणि एक पर्सनल बुकिंग 400 रुपयाची. असे टोटल जर मारली तर आपलं 1800 काहीतरी वरती काम झालं आहे. त्याच्यातून आपण ओलाचा पास उबेरचा पास मायनस करू 254 रुपयाचा. ओलाचा पण 79 रुपयाचा होता, 6 घंट्याचा मी रिचार्ज केला होता, अजून 11 वाजेपर्यंत तो रिचार्ज आहे. ते मायनस केले तर आपल्याला जवळ 1000 आहे. आणि CNG 77 म्हणजे 80 किलोमीटर गाडी चालली आहे, तर त्या नाही म्हटलं तरी त्याला 400 रुपयाचा लागत नाही, पण एक मी 400 रुपयाचा CNG पकडला. तर टोटल जर मायनस केले तर आपल्याला 1000 रुपये, 1000 ते 1100 रुपये बेनिफिट राहत आहे. पण ठीक आहे, चला 3-4 तासामध्ये, 5-6 तासामध्ये आपण काम करून 1000 रुपये राहिलेत आपल्याला. घरी जर दिवस बसून जाण्यापेक्षा तेवढेच 1000 तर 1000 या हिशोबाने आजचं काम झालं आहे. तर उद्या आपण फुल डे काम करणार आहोत, उद्या सकाळी लवकर निघणार आहोत, कारण उबेरचा पास आज आपण ॲक्टिव्ह केला आहे. ओलाचा बघूया उद्या काय रिचार्ज करायचं का काय करायचं. तर या अशा पद्धतीनं उद्या आपण परत नवीन आपला काम करणार आहोत, उद्याचा नवीन ब्लॉग येईल. तर ठीक आहे मित्रांनो, हा व्हिडिओ आता इथेच थांबवतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि करतो आहे आता कंटिन्यू चालू काम आपण, सॉरी. तर आपण इथून पुढे आता कंटिन्यू काम करणार आहोत. पावसाळा आहे मित्रांनो, पावसाळ्यामध्ये थोडंसं काम कमीच असतं, पण तरी पण आपण जरी कमी असलं तरी पण जेवढं काय होईल तेवढं होईल आपल्याला करायचं आहे, कारण दिवस बसून घालवायचं नाही. बाकीच्या गोष्टी आपल्याला सगळं ते चालत आहे, त्याप्रमाणे आपल्याला गोष्टी कराव्या लागतील. तर ठीक आहे मित्रांनो, चला भेटू आता आपण उद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री, श्री स्वामी समर्थ.